खरं बघितलं तर एक दूरदृष्टी असणारा, या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री देवाभाऊच्या रूपाने खऱ्या अर्थाने या राज्याला लाभलेला आहे। रात्रंदिवस काम करणारा, प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, सर्वसामान्य माणसाची दुःख जाणणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे। नुसता मुख्यमंत्री नाही तर एक बौद्धिकता संपदा, बौद्धिकतेची संपदा, बौद्धिकतेची खाण खऱ्या अर्थाने या माणसाजवळ आहे। आणि म्हणून उद्योगामध्ये आम्ही पुढे आहोत। आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की उद्योगदूत म्हणून भविष्यामध्ये जर नाव कुणाचं घ्यायचं असेल तर ते देवाभाऊचं घ्यावं लागेल। जलदूत म्हणून नाव कुणाचं घ्यायचं असेल तर देवाभाऊचं घ्यावं लागेल। बहुजनांचा नायक कोण असेल तर तो देवाभाऊ आहे। गावगाड्याचा तारणहार कोण असेल तर तो देवाभाऊ आहे। आणि भविष्याचा वेध घेणारा कोण असेल तर तो देवाभाऊ आहे। आणि प्रस्थापितांची लुटीची व्यवस्था नेस्त नाबूद करून विस्थापितांचा झेंडा उभा करणारा कोण असेल तर तो देवाभाऊ आहे। आणि म्हणून गावगाड्याला सन्मान देणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभलेला आहे।